आपण बघत आहात की जे शांतताप्रिय म्हणजे जे आपले शिक्षक लोक आहे हे कोणाच्या मध्ये येत नसतात, कोणाच्या म्हणजे बघितलं तर सर लोक आहे कोणाच्या आध्यामध्ये पडत नसतात, यांचे काम भले आणि ते पण इतकी दहशत झालेली आहे प्रत्येक व्यक्तींवर या मर्डरमुळे। आणि विषय म्हणजे तिथं त्यातला जो आरोपी आहे वाल्मिक कराड हा स्वतः सीआयडीच्या ऑफिसला जातात, म्हणजे पोलीस नेमकं करत काय होते हा विषय पडतो सर पहिले। आणि तुम्ही विचार करा पुण्यात असून सुद्धा, आणि महत्वाचं म्हणजे त्यांचे बीडचे कार्यकर्ते जे त्यांच्या अगोदर पोहोचले, याचा अर्थ हे कुठेतरी गृहमंत्र्यांना किंवा धनंजय मुंडेंना या जे पण त्यांचे असतील त्यांना सर्व गोष्टी माहिती होती। आणि मला सांगा की आरोपी नेमकं जे आता आरोपी फरार आहे म्हणतात, नेमकं जिवंत आहे का त्यांना मारून टाकण्यात आलंय हे सुद्धा माहित नाहीये। म्हणजे इतकं भीषण की आम्ही ज्या बघितलंय त्यांना की इतकं वाईट पद्धतीने मारले गेलेले ना, अक्षरशः प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक व्यक्तीला या गोष्टीचा त्रास होतोय। आणि कुठेतरी शासनाने या सर्व आरोपींना अटक करावी। आणि जसं म्हणतात की सर लोकांची एक विनंती आहे की त्यांच्या एखाद्या परिवाराच्या लोकांना सरकारी नोकरी तेवढी करण्यात यावी। आणि नम्र विनंती आहे की पालकमंत्री धनंजय मुंडे यांना करू नये, आणि शक्य झालं तर मित्र रोज आमदारांसोबत मंत्र्यांसोबत बोलते की धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे। कारण की जनता फार म्हणजे मी सांगतो तुम्हाला उद्रेक आहे, उद्रेक हा हे लोक टीचर लोक कधीच रोडवर उतरत नसतात, पण आज त्यांना इतका त्रास झाला म्हणून उतरले। त्याच्यामुळे माझं एकच विनंती आहे की लवकरात लवकर न्याय देण्यात यावे। मराठवाड्यामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून गुंडाराज झालेला आहे आणि हे गुंडाराज सरकार पुरस्कृत आहे। मसाजोगला जे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली आहे तो दहशत माजवण्याचा प्रयत्न आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। म्हणून शिक्षण क्षेत्रातील सर्व लोकांनी एकत्र येऊन मसाजोग प्रकरणामध्ये जे आरोपी फरार आहेत, ज्यांना हे सरकार पाठीशी घालत आहे, त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करा, त्यांच्या मुलांना शासकीय नोकरी द्या। तसेच परभणी जिल्ह्यामध्ये फक्त सरकारच्या विरोधात आहे म्हणून, काही पुरावे आहेत म्हणून या सरकारने सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस कोठडीमध्ये मारण्याचं पाप केलेलं आहे। त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्या वारसदाराला सरकारी नोकरी दिली पाहिजे। आणि येत्या काही काळामध्ये मराठवाड्यामधील जाती आणि सामाजिक सलोखा जो पूर्णपणे सरकार पुरस्कृत आहे, सरकारच्या मंत्र्यांनी हे केलेलं आहे, सरकारच्या मुख्यमंत्र्याचा त्यामध्ये आहे, त्याच्यात जर तो निवडला नाही तर येत्या काळामध्ये मराठवाडा शिक्षक संघ येत्या काळामध्ये मराठा शैक्षणिक मंचला यापेक्षा मोठं आंदोलन उभं करावं लागेल आणि शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक जण तुम्हाला यामध्ये रस्त्यावर आलेला दिसेल। मी भाई चंद्रकांत चव्हाण, समन्वयक मराठा शैक्षणिक समन्वय समिती। या मराठवाड्यामध्ये पाठीमागच्या 2 महिन्यापासून जवळपास रोज मर्डर आणि खून होत आहेत आणि हे सरकार पुरस्कृत आहे। देशमुख सरपंचाचा जो काही खून झालेला आहे हा खून प्रशासन आणि सत्तेमध्ये असणारे काही लोक यांनी मिळून तो खून केलेला आहे। आज आपण सर्वांनी वेगवेगळ्या समाज माध्यमावर बघितलेला आहे की जो याच्यामधला मुख्य जो आरोपी आहे, मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड, हा मंत्र्याच्या ताफ्यामध्ये असतो, मंत्र्याच्या कार्यक्रमामध्ये असतो, मंत्र्याच्या बंगल्यावर असतो, परंतु अद्यापपर्यंत याच्या संदर्भामध्ये जी काही सखोल चौकशी व्हायला पाहिजे होती ती सखोल चौकशी झालेली नाही। आणि याच्यामध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री, याच्यामध्ये पोलीस प्रशासन हे या सर्व आरोपींना पाठीशी घालतात। आणि बीड जिल्ह्यामध्ये जे काही एक दहशतीमधून राजकारणामधून पैसा आणि पैशामधून परत ही गुंडगिरी अशा पद्धतीचे जे काही समीकरण आहे याच्या विरोधामध्ये आम्ही असं आवाहन करतोय की सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य लोक या सर्व गुंडगिरीच्या विरोधामध्ये उभारले पाहिजे आणि ही गुंडगिरी प्रशासनाने मोडून काढली पाहिजे, असं एक मेसेज देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी निदर्शनं करत आहोत। डॉक्टर उमाकांत राठोड, भामुक्त प्राध्यापक संघटना। प्रकरणामध्ये आपण सर्वांनी मध्ये पडलं पाहिजे आणि संतोष देशमुखांना न्याय भेटला पाहिजे, त्यांच्या वारसदारांना नोकरी किंवा सरकारकडून काही भेटलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण एखाद्या माणसाला मारतो पण ठीक आहे, नीट मारा, व्यवस्थित मारा, इतका छळ करून मारण्याने काही होणार नाही तसं म्हणलं तर, पण तरी
खूप वेगळ्या पद्धतीने मारलं गेलं त्यांना आणि त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी करून त्यांना मारण्यात गेलं, हे चुकीच्या पद्धतीने झालं. आता हे सर्व पाहून ठीक आहे, तो माणूस तो सरपंच होता आणि आपण तर सर्वसाधारण माणसं आहेत, आपल्याला त्याचा किती धोका असू शकतो. ते मोठे माणसं मारू शकतात तर आपण छोटेच माणसं राहिलो तर मग काय, ह्याच्यावर हे झालंच पाहिजे आणि सरकारने न्याय दिलाच पाहिजे. बस एवढं.